हॅलो फ्रेंड, 32 साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग करत आहोत आपण. तर चला मग आता सुरू करू. 2 कापड घेतले आहे इथं. तर ब्लाऊजची उंची आहे 12.5, तर इथं 13.5 घेतले आणि असं लाईन ड्रॉ करून घेऊ इथं. त्यानंतर इथं आपण शोल्डर टाकू 5.25. इथं पण 5.25 घेऊ आणि इथं आर्महोल आहे 5.5 इंच. इथं पण मोजून घेऊ. इथं बॉक्स तयार करून घेऊ. इथं 1.25 इंच घेतले, इथं 8 इंच घेतले आणि 2 इंच शिलाई. इथं मध्य भाग घेतले 2.5 इंच आणि असं शेप देऊ. इथं मागचा गळा आहे इथं 6 इंच 7 घेतले. इथं रुंदी 2 इंच घेतली. इथं बॉक्स तयार करून घेऊ. अशा प्रकारे गोल शेप देऊ. तर कंबर आहे 26, तर इथं चौथा भाग येतो 6.5 इंच आणि एक टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई घेतली. ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता हे कटिंग करून घेऊ. आता हे पाठ ठेवून घेऊ याच्यावर, बरोबर असं जसं आहे तसं. अशा प्रकारे बरोबर ठेवून घेऊ आणि असं ड्रॉ करून घेऊ. त्याच्यावरून असं पुढचा पाठ काढू आपण. इथं मोजून घेऊ शोल्डर बरोबर आहे का ते. इथं आर्महोल घेतले. इथे अर्धा इंच कमी करायचं असतं. शोल्डर घेतले 3.5 इंच. पुढचा गळा आहे 5, तर इथं 5.5 घेतले आहे. इथं असं बॉक्स तयार करून घेऊ आणि गोल शेप देऊ. इथं इथं 8 इंच घेतले आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतले पुढे. इथं लाईन ड्रॉ करून घेऊ. आता इथं 3 इंच योगपट्टीसाठी घेतले आणि इथं 2.5 इंच घेतले. ही लाईन ड्रॉ करून घेऊ. इथं कटोरी घेतली 5 इंच. इथून 2.5 इंच घेतले आणि इथं 1.25 इंच घेतले वरती. असं शेप देऊ कटोरीचं. आता हे कटिंग करून घेऊ. ही कटोरी आहे. आता ही कटोरी आपल्याला वाढवायची असते, तर असं जसं आहे तसं काढून घेऊ. इथं अर्धा इंच वाढवलं आहे. दोन्ही साईडला 1-1 इंच घेतलं. इथं वाढवलं आहे. असं शेप देऊ. इथं बरोबर असं. इथं पण असं वाढवलं आहे तसं ड्रॉ करून घे. इथं मध्य भाग काढू कटोरीच्या. 1 इंच खाली घेतली. तिरकस लाईन आखून देऊ. तर ही झाली कटोरी. आता हे कट करून घेऊ.
आता बाहीची घडी करून घेतली 4 घडी. तर 8 इंच आहे तर 2 इंच वाढवलं आहे इथं. इथं कॅप हाईट 3 इंच घेतले. इथं लाईन ड्रॉ करून घेऊ. असं हे पाठ घ्यायचे, मागच्या पाठ. फिटिंगची लाईन असते तिथे पॉईंट द्यायचं आणि तिथून असं शेप द्यायचं बाहीचे. अशा प्रकारे शेप द्यायचे. इथं 1.5 इंच असं मोडायचं आणि इथं बॉटमचं माप टाकायचं 4 इंच. त्यानंतर 1.5 इंच शिलाईसाठी घेतली. अशा प्रकारे कट करून घेऊ आता. तर ही झाली कटिंग आपली पूर्ण. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.